नुकताच पहलगामला दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ह्या वेळेला त्यांनी सामान्य लोकांना टार्गेट केलं। जे लोक पर्यटनासाठी गेले होते काश्मीरमध्ये त्यांनाच टार्गेट केलं। पहलगामचा तो एरिया कुठला आहे तर अनंतनाग आणि दोडा ह्याच्यामधला तो एरिया आहे आणि पूर्वीपासून त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवादी वावर आहे। हल्ले सुद्धा बरेच झालेले आहेत त्या भागामध्ये आणि म्हणून या वेळेला इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक आल्यानंतर सुरक्षा म्हणून तिथे काहीच नव्हतं, हे एक दुर्दैव आहे। आणि अशा गोष्टी हल्ले केव्हा होतात ज्या वेळेला सुरक्षा दल संत होतात आणि तेच झालं होतं। आता सुरक्षा अशी नव्हतीच, बऱ्याच दिवसांनी काही झालं नाही म्हणून संतता येते आणि त्याचा फायदा दहशतवादी घेतात। आणि ह्या वेळेला दहशतवाद्यांनी दोन वेगळ्या गोष्टी केल्या। पहिली गोष्ट अशी आहे की त्यांनी सामान्य लोकांना मारलं, म्हणजे पर्यटकांना हत्या केली। 27 पर्यटक मारले गेले। ही भारताला फार नामुष्कीची आणि दुर्दैवाची गोष्ट आहे। ह्या काळामध्ये सुरक्षा ठेवलीच पाहिजे होती, म्हणजे मिनिमम सुरक्षा तरी ठेवली पाहिजे होती। 5000 पर्यटक आल्यानंतर तिथे सुरक्षा नव्हतीच आणि त्यामुळे हे झालेलं आहे, हे दुर्दैव आहे। अशा गोष्टी कधी पुढे होऊ नये याची सरकारने काळजी घेतली पाहिजे। कारण मी पूर्वी सुद्धा वाजपेयी पंतप्रधान असताना सुद्धा त्यांना पत्र लिहून वॉर्न केलं होतं की सैन्याला हात पाठीमागे बांधून लढायला लावू नका। आणि त्यावर बरेच माझ्यावर टीका टिप्पणी झाली, पण आपण बघितलं की कारगिलचं युद्ध त्यावेळेला झालं। आपण लॅक्स होतं म्हणून पाकिस्तानी घुसली आतमध्ये आणि कारगिलचं युद्ध झाले। आम्ही रिटायर झालेल्या लोकांना सुद्धा त्या युद्धामध्ये भाग घ्यावा लागला आणि अशाच प्रकारचं आता काही झालेलं आहे। आणि त्यामुळे सरकारने अतिशय काळजी नेहमीच घ्यावी लागेल। काही होत नाही म्हणून आपण जर आपला जो सुरक्षेचा कवच आहे हा ढिला केला तर दहशतवादी नक्कीच हे करणार। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता या वेळेला पूर्णपणे धार्मिक बाबी हल्ल्यामध्ये केल्या, म्हणजे हिंदूंनाच मारलं, हे आणखी दुर्दैवाची गोष्ट आहे। आता दहशतवादी किती होते ते काय क्लिअर झालेलं नाही, पण हिंदू लोकांना मारण्याचा डाव पाकिस्तानचा आता हा वेगळा डाव का आलेला आहे की हिंदू आणि मुसलमानांमध्ये भारतामध्ये तेढ कायम करायची आणि भारताला कमजोर करायचं। कारण ज्या वेळेला आम्ही वेगळे वेगळे होतो त्यावेळेला देश कमजोर होतो आणि नुकसान फार देशाचं होतं, ते झालेलं आहे। आणि आता पाकिस्तानला समज देण्याची वेळ आलेली आहे की तुम्ही असं कायम टेररिस्ट हल्ला करताय, ते थांबलं नाही आहे। आणि पीओके बद्दल आपल्या सरकारने सुद्धा भूमिका जाहीर केलेली आहे, पण भूमिका जाहीर करून काय होत नाही की हम सक्ती से पेश आएंगे असं म्हणून काहीच उपयोग नाही। कारण ते मरायलाच आलेले असतात टेररिस्ट, त्यांना काय सक्ती करणार, त्यांना तुम्हाला थांबवावंच लागणार। आज त्यांना येऊच द्यायचं नाही आणि जर कुठे कुठे त्यांचे तळ आहेत पाकिस्तानमध्ये ते शोधून काढून त्याच्यावर हल्ले हे केलेच पाहिजे। आणि वेळ पडल्यास आपल्याला पूर्ण हल्ला करावा लागेल, तो फार काळ चालू शकतो। जर आपल्याला पीओके संपवायचं असेल, पीओकेला परत आणायचं असेल आणि टेररिझम संपवायचं असेल तर
भारताला हल्ला केल्याशिवाय पर्याय नाही आणि तो हल्ला छोटा मोठा असू शकत नाही की सर्जिकल स्ट्राईक केलं आणि ते झालं. मग पाकिस्तानच्या या सगळ्या फौजला संपवण्यासाठीच आपला हल्ला केला पाहिजे असं माझं मत आहे. परिस्थिती पाहता धर्म आणि अधर्माचे आणि त्यांनी विशेषतः हिंदूंना कारण यामागचं कारण काय असू शकतं? मागची काही राजकीय पार्श्वभूमी पाहता अशा प्रकारचं त्याचा हेतू असू शकतो? नाही, धार्मिक हेतू आता त्यांनी उघड केला. म्हणजे त्यांनी हिंदूंवर हल्ला करून सर्व हिंदूंना टार्गेट केल्याची भावना पूर्ण देशात निर्माण केलेली आहे आणि त्यातून हिंदूंनी मुसलमानावर हल्ला करावा अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे. आणि श्रीनगरमध्ये, काश्मीरमध्ये तर मेजॉरिटी मुस्लिमच आहे आणि ह्या वेळेला त्यांनी अशा प्रकारे हल्ला करण्याचं कारण आणि पर्यटकांना निशाणा बनवण्याचं कारण की पूर्णपणे हल्ला हा सिव्हिलनवर झालाय. जे सिव्हिलन लोक काश्मीरमधले आपल्याबरोबर होते, कारण आपण ज्या वेळेला आम्ही सैन्यात होतो त्यावेळेला 2,500 लोकांना टेररिस्टना आम्ही आत्मसमर्पण करायला लावलं होतं आणि त्याच्यानंतर त्या सर्वांना मारत होते टेररिस्ट म्हणून आम्ही सैन्यात घेतलं. होम अँड हर्थ बटालियन निर्माण केली. 8,000चं सैन्य आपण काश्मीरी मुस्लिम तरुणांचं बनवलेलं आहे आणि आम्ही ज्यात होतो त्याच दस्त्यामध्ये ते निर्माण झालं. वाजपेयी साहेबांनी हे निर्माण केलं होतं, त्यांच्या आशीर्वादाने हे निर्माण झालं. त्यांनी फार चांगली काम केलेलं आहे आणि दहशतवाद्यांना त्यांनी मारलेलं आहे. अनेक लोकांना वीरचक्र, सेना मेडल मिळालेलं आहे. हे काश्मीरचं सैन्य फार इफेक्टिव्ह आहे. भारतीय सैन्याला त्यांनी फार मदत केलेली आहे, हे सिद्ध झालेलं आहे. आणि त्यामुळे काश्मीरचे लोकल लोक आपल्या बाजूने येणं, आपल्या सैन्यात येणं, हे एक दृष्टिकोन त्या काळात आम्ही ठेवलेला होता आणि तो अत्यंत यशस्वी झालेला आहे. पण आता त्याचंच म्हणून ते हिंदू मुस्लिम जास्त करायला बघतात. विशेषतः श्रीनगर व्हॅलीमध्ये हे द्वेषभावना निर्माण करायला बघतात आणि त्यांनी सर्व सिव्हिलनी दहशतवादाकडे जावं ही त्यात भूमिका आहे. मागील काही वर्षांपासून आपण श्रीनगर व्हॅलीमध्ये जर बघायला गेलं तर आर्थिक परिस्थिती त्या ठिकाणची सिव्हिलियनची उंचावलेली होती. आर्थिक हेतू किंवा आर्थिक बाबी यामध्ये अंतर्भूत असतील असं तुम्हाला वाटतंय का? कारण की त्यांचं जीवनस्तर उंचावत होतं, त्यांना आर्थिक चंचल भासेल अशा प्रकारची आता ही कृती दिसते. नाही, निश्चितपणे. कारण श्रीनगरमध्ये जर चांगली स्थिती लोकांची झाली तर ते बंड करणार नाही, हे सरळ आहे. आणि आतापर्यंत दहशतवाद्यांनी सुद्धा इंटरफेअर केलं नव्हतं. पर्यटनाच्या संबंधात पर्यटन प्रचंड प्रमाणात कोटीच्या वर लोक पर्यटक येऊन गेले होते गेल्या वर्षी आणि ह्या वर्षी जास्त जाण्याची शक्यता होती आणि म्हणूनच हे जाणीवपूर्वक केलंय. म्हणजे आर्थिकदृष्ट्या तिथल्या लोकांना हैराण करायचा त्यांचा प्लॅन आहे. आर्थिकदृष्ट्या हैराण झाल्यावर माणूस चिडतो आणि मग तो सरकार विरुद्ध जाईल आणि आपल्या बाजूला येईल, अशी पाकिस्तानची आणि दहशतवाद्यांची भूमिका आहे, उद्देश आहे असं मला वाटतं. मागील काही काळापासून फार मोठ्या प्रमाणात काश्मीरमध्ये पर्यटनाला जात होते. ही भक्कम बाजू बघायला गेली तर मोठी होती. आर्थिकांना मोडायचा हाच एकमेव हेतू असेल असं तुम्हाला वाटतं का? किंवा दुसरं काही यामागे आणखी असू शकतं? नाही, आता संथता थोडी आली होती तिथे, दहशतवादी कृत्य कमी झाली होती आणि त्यामुळे पाकिस्तानला आता हे वाढवायचं आहे आणि म्हणूनच त्यांनी हिंदू मुस्लिम द्वेष निर्माण करायचा प्रयत्न केला. या हल्ल्यात हिंदूंना मारून म्हणजे हिंदू रिॲक्ट होतील आणि मुसलमानांना मारतील असं समज त्यांचा आहे. त्यातून हा भेद होऊन देश कमकुवत होईल अशी एक त्यांची स्ट्रॅटेजी दिसते ह्याच्यामध्ये. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही जेव्हा होता
त्यावेळी तेथील जे यंगस्टर आहेत, तरुण आहेत, त्यांना सैन्यामध्ये सामावून घेतलेलं होतं. आता सुद्धा तसंच परिस्थितीनुसार वागून त्या ठिकाणी असे काही बदल घडून आणले पाहिजेत का, आणि याच्यामुळे मोठा बदल किंवा फरक होऊ शकेल का? हो, त्यावेळेला काय झालं होतं की टेररिस्टचे जे भारतातून टेररिस्ट पाकिस्तानमध्ये गेले होते, इख्वान ग्रुप जो होता, तो ग्रुपला पाकिस्तानमध्ये वाईट वर्तणूक मिळत होती. सय्यद शहाबुद्दीनला पाकिस्तान वाढवत होते आणि म्हणून तिथे आपले जे लोक गेले होते पाकिस्तानमध्ये ते नाराज झाले होते. त्याचा फायदा घेऊन आम्ही सर्व इख्वान ग्रुपला आमच्याकडे खेचलं, ओढलं. त्यातला एक नंतर आमदारही झाला होता सरेंडर झाल्यानंतर. आणि यशवंत आपले शंकरराव चव्हाण यांनी मोठी भूमिका त्यावेळेला घेतली होती आणि ह्या टेररिस्टला, इख्वान ग्रुपला आपण आपल्याकडे घेतलं होतं आणि त्यांना हत्यार देऊन अनंतनाग वगैरे आता जे झालंय त्या एरियामधले बरेचसे लोक होते आणि त्यांना बाहेर सोडलं होतं. पण त्यांना टेररिस्ट ग्रुप मारत होते आणि म्हणून मी कारगिल युद्धात गेलो असताना ते आम्हाला भेटले आणि जॉर्ज फर्नांडिस तिथे डिफेन्स मिनिस्टर आले होते. त्यावेळेला आम्ही मागणी केली की आपण यांना सरेंडर केलेलं आहे, याला सैन्यात घेऊया, नाही ते सगळ्यांना मारतील आणि आपल्या बाजूने कोण राहणार नाही. आणि त्यावेळेला वाजपेयी साहेबांनी मुद्दामून स्वतःहून आणि जॉर्ज फर्नांडिस साहेबांनी भूमिका घेऊन या सर्व टेररिस्टना आर्मीमध्ये घेतलं होतं. 8,000चं सैन्य आम्ही त्यावेळेला बनवलं होतं. ते आता आहेत, ते तुम्ही गुगलवर बघितलं तर तुम्हाला होम अँड हर्थ बटालियन म्हणून तुम्हाला सगळी माहिती मिळेल. आणि त्यानंतर आपली दहशतवाद फार कमी झाला होता, म्हणजे आतापर्यंत कमी झाला होता आणि आता परत हे हल्ला करण्यात आलेला आहे दहशतवाद जिवंत ठेवायला, लोकांना आपल्याकडे ओढायला. हा त्यांचा नेहमीचा स्ट्रॅटेजी आहे आणि त्यांना शिक्षा करावी लागेल. नुसतं बोलून चालून नाही, धमकी देऊन चालणार नाही, तर हल्लाच करावा लागेल असं मला वाटतंय या प्रसंगात. आणि सर्व पक्षाची बैठक घेऊन सरकारने चांगलं केलेलं आहे, सर्वांना विश्वासात घेतलेला आहे आणि पुढे जाऊन एक संघपणे आपण झाल्यामुळे आपल्याला पुढची कारवाई करायला सोपं आहे. मागच्या काही काळामध्ये विशेषतः काही महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुका, विधानसभा निवडणुका शांतपणे पार पडल्या. त्यानंतर जीवनमान पण चांगल्या पद्धतीने सुरू होतं. आम्ही अनंतनागला गेलो असतं, एक मुस्लिम व्यक्तीने असं सांगितलं होतं की मागच्या 10 वर्षामध्ये जे जीवनमान आम्हाला बघायला मिळालं, म्हणजे काही त्यापूर्वी 8 महिने बंद, 2 महिने बंद, 4 महिने बंद, अशा प्रकारे आर्थिक अस्थिरता पाहायला मिळाली होती. हा हल्ला त्यामागचा हेतू आहे का? एकत्रित काय वाटतं तुम्हाला? एक माजी सैनिक नाही, हल्ला करण्याचे कारण स्पष्ट आहे. एक तर त्यांना दहशतवाद जिवंत आहे हे सगळ्यांना दाखवायचं होतं. आम्ही आता जिवंत आहोत, आम्ही हल्ला करत राहणार आणि लोकांना म्हणून भीतीचं वातावरण निर्माण करायचं. आणि तुम्ही सांगितलं तसं आर्थिक हल्लाच आहे तो. श्रीनगरच्या लोकांवर, सामान्य लोकांवर आर्थिक हल्ला केलेला आहे, आर्थिक मोडायचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. कारण आता हा हल्ला झाल्यानंतर सगळे पर्यटक परत आले आणि आता जाण्याची भाषा करत नाहीये. तर हे नुकसान झालंच आहे, हेच त्यांचा उद्देश होता. नुकसान झालं तर मग सरकार विरोधात लोक जातील. चांगल्या परिस्थिती निर्माण झाल्यावर लोक विरोधात जात नाही. त्यामुळे आता त्यांना ह्या हल्ल्यामधून सामान्य लोकांना सरकार विरोधात आणि पेटवायचं आहे होतं. हिंदू मुस्लिम तेढ निर्माण करायची ही त्यांची उद्देश होता. ते स्पष्ट झालेलं आहे. आणि म्हणून आता काय बोलून किंवा धमक्या देऊन वगैरे काय होणार नाही. आता आपल्याला कारवाईच करावी लागणार, शिक्षाच करावी लागणार. त्या दृष्टीने गरज पडली तर हल्ला सुद्धा करावा लागणार आहे. सरकारने त्या बाबतीत ठोस भूमिका घ्यावी अशी आमची विनंती आहे. सर्वपक्षीय बैठकीनंतर ठोस भूमिका घ्यावी असं एकत्रित सर्वांचं मत झालं. तुम्हाला एक माजी सैनिक अधिकारी म्हणून काय वाटतंय नेमकं या परिस्थितीचा विचार करता नेमकं काय करायला पाहिजे जेणेकरून या गोष्टीवर पर्याय येईल? नाही, एक
एक गोष्ट चांगलीच झाली आहे, सर्व पक्ष बैठक घेऊन देश एक आहे हे सगळ्यांना दिसलेलं आहे, सैन्याला पण दिसलेलं आहे. आता सैन्य पुढे जायला काहीच त्यांना प्रॉब्लेम नाही आहे. सैन्य आता आपले सरसेनापती सुद्धा तिकडे जाऊन आलेले आहेत आणि त्यांनी अभ्यास केला आणि सैन्य नेहमीच तयार असतं, त्यांना काय वेळ लागत नाही. आता ते हल्ला करायला आणि काही कारवाई करायला सैन्य मागे पुढे बघणार नाही. आणि आता तर चीड आलेली आहे ना, यांनी पाकिस्ताननी फार उलट भूमिका घेतलेली आहे. दहशतवाद निर्माण केला, पण जातीय तेढ निर्माण करण्याचा डाव होता. आर्थिक दृष्ट्या काश्मीरमध्ये प्रॉब्लेम करण्याचा त्यांचा उद्देश होता. म्हणून आता काय आपल्याला सहन करायची गरज नाही. आता पीओके सरकार म्हणत राहिलेलं आहे बरेच वर्ष, त्या दृष्टीने काहीतरी कारवाई केली पाहिजे असं मला वाटतं. या हल्ल्यामागे स्थानिक नागरिकांचा किती सहभाग आहे? यांच्या सहभागाशिवाय किंवा यांच्या सहकार्याशिवाय हा हल्ला होऊ शकत नाही, तुम्हाला काय वाटतं? नाही, काश्मीरमध्ये दहशतवाद्यांबरोबर लोक आहेतच. आम्ही तिथे राहत असताना आम्हाला म्हणायचे हिंदुस्थानी आवे. हा जो भाग आहे, भावना आहे, तिथे ती निर्माण झाली आहे, पण ती कमी झाली होती. आत्ताच्या घडीला इतके दिवस ही शांतता लाभल्यामुळे, आर्थिकदृष्ट्या सबलता येऊ लागल्यामुळे ती भावना कमी झाली होती. आणि ती भावना वाढवावी, द्वेषाची भावना वाढवावी, हा पाकिस्तानचा पूर्णपणे डाव होता आणि त्या दृष्टिकोनातून हा हल्ला करण्यात आला. पूर्व सैनिक अधिकारी के तौर पर आप कैसे देखते हैं ये जो हमला हुआ है? नहीं, ये हमला बहुत दुर्भाग्यपूर्ण है और भारत को अस्थिर करने का ये काम है, क्योंकि इन्होंने इस बार दो चीज अलग की है जो पहले कभी नहीं की थी. पहला चीज ऐसा किया है कि ये हिंदू मुस्लिम जो मसला है ये क्रिएट करने का उन्होंने कोशिश किया, क्योंकि पूछ के हिंदू लोग को मारा है इन्होंने. अभी 3-4 टेररिस्ट कितने लोग को मार सकते हैं, उनके कोई बड़ी ताकत नहीं होती है. लेकिन इस बार ऐसा हुआ है कि हम बहुत साल कुछ नहीं होने के नाते थोड़े रिलैक्स हो गए थे, मुझे लगता है, क्योंकि सिक्योरिटी कुछ भी नहीं थी. और इस वजह से ये हुआ है. और पाकिस्तान का उद्देश्य सफल करने का उन्होंने इसलिए किया है कि इकोनॉमिकली कश्मीर के लोगों को मारना है. इकोनॉमिक प्रॉब्लम होने के बाद कश्मीर के लोग अपने तरफ आएंगे, सरकार के खिलाफ जाएंगे, ऐसे उनको लगता है. तो अभी बहुत दिन से क्या हुआ कि पाकिस्तानी आवाम का तो वो मकसद था ही, लेकिन कश्मीर के लोगों को शांति मिलने के बाद और इकोनॉमिकली ठीक होने के बाद वो धीरे धीरे अपने तरफ आते जा रहे थे. और मुझे लगता है कि थोड़े सालों में ये जो भावना है अभी द्वेष की, वो खत्म होने की संभावना थी. और इसलिए पाकिस्तान ने आज ये किया है. और उन्होंने क्या, जहां पर टूरिस्ट होते उनको ही मारा पहली बार. टूरिस्ट को मारने का यही मकसद है कि वहां पर जो इकोनॉमिक जो सुबत्ता आ रही है उसको रोकना है. और हिंदू मुस्लिम द्वेष भावना निर्माण करने के लिए इन्होंने ये कदम उठाया है. ये दुर्भाग्यपूर्ण है और हम लोग को उसके चंगुल में नहीं फंसना चाहिए. हमको एक रहना है, जैसा अभी सब पॉलिटिकल पार्टी आके एक संघ से उन्होंने पाकिस्तान पर हमला करने के भी सरकार को फ्रीडम दिया है कि सरकार और अपोजिशन पार्टी सब एक आने का ये बड़ा मसला है कि पूरे भारत एक हो गया है इस हमले के खिलाफ. ऐसा मैसेज पूरे देश में गया है. और आर्मी के लिए, सैन्य के लिए ये मैसेज बहुत इंपॉर्टेंट है कि सैन्य क्या है, आज आगे जाके कुछ भी कर सकती है, पाकिस्तान को खत्म करने की बात भी कर सकती है. और सेना को हम लोग को फ्रीडम देना चाहिए. जो भी करना है करो बोल के फ्रीडम सेना को देगा तो वो ये
मसला खत्म हो जाएगा। नहीं, होम एंड हर्थ के बटालियन बनाई, 8,000 की सेना हम लोग ने जो बनाई है वो एक्टिव ही है, और नौजवान लोग हैं कश्मीर के, और बहुत मेजॉरिटी मुस्लिम लोग उस सेना में है, 8,000 की सेना में, और इन्होंने टेररिज्म को खत्म किया है। और इसलिए वापस अभी उनका ये उद्देश्य दिख रहा है कि ये जो प्रॉब्लम सॉल्व हो रहा है, सब कुछ ठीक हो रहा है, इकोनॉमिक से भी कश्मीर बढ़ रहा है, तो इसको रोकने के लिए इन्होंने हमला किया है। सर्वपक्षीय जो दल इकट्ठा हुआ है उससे जो भारतीय सैन्य है उनका मनोबल और बढ़ेगा, आपके इस मायने में क्या लगता है? निश्चित रूप से, क्योंकि हमारी सेना तो तैयारी है, उसमें कुछ दो राय नहीं है, कुछ भी करने के लिए तैयार है। पीओ को पर कब्जा करना है, ऐसा आदेश दिया तो फिर भी कर सकते हैं। इसमें नुकसान तो होगा, क्योंकि इतना आसान नहीं होता है युद्ध। युद्ध में लोग जान भी देनी पड़ती है, शहादत मिलती है, लेकिन अगर ये मसला को हमको खत्म करना पड़ेगा तो कुछ तो कुर्बानी तो करनी ही पड़ेगी। और इसलिए अभी बोलने से काम नहीं होता है, धमकी देने से कुछ नहीं होगा, एक्शन चाहिए, और एक्शन लेना है तो सबसे बड़ा एक्शन हमले का है। तो मैं देख रहा हूं सरकार क्या कर रही है, तो सरकार ने अभी निर्णय लेना पड़ेगा, क्योंकि सब पॉलिटिकल पार्टीज ने सपोर्ट किया है। सावंतसाहेब, मागच्या काही वर्षांचा अनुभव पाहता आणि मोदी आणि शहांचा स्वभाव पाहता आगामी काही महिन्यात काही दिवसांमध्ये मोठी कारवाई झालेली पाहायला मिळेल अपेक्षित आहे, असा तुमचा अनुभव पाहता? नाही, ते काही सांगता येत नाही, कारण सरकारचं जे धोरण असतं आणि कामकाज असतं ते वेगळ्याच पद्धतीचं असतं। कारण हल्ला करणं किंवा कठोर भूमिका घेणं, आम्ही पाकिस्तान आणि भारत हे न्यूक्लिअर स्टेट असल्यामुळे पूर्ण जगाला हे लढाई नको आहे, आणि ते दबाव आणतात भारतावर की संयमाने घ्या। विशेषतः अमेरिकेने आतापर्यंत भारतावर फार दबाव आणलेला आहे। तर त्यामुळे काय होईल हे मला सांगता येत नाही, पण परिस्थिती आता अशी आलेली आहे की कुठलंही पाऊल घ्यायला सरकारला कुणाचाही विरोध नाही, सगळे लोक सरकारबरोबर आहेत, तर त्यांनी निर्णय घेतला पाहिजे। आता बरेच पीओके बोललेले आहेत, आता फक्त सर्जिकल स्ट्राईकने काही होणार नाही, तुम्हाला फायनल निर्णय घ्यावा लागेल, आणि कधीतरी भारताला घ्यावाच लागेल, कारण फार झालं हे। म्हणजे घरात बसून मारायची तयारी असावी, सगळे असावे ना। आता एकदा युद्ध म्हटलं तर काही करायचं असतं, मग त्याला काही सैन्याला रोखता येत नाही। सैन्याला युद्ध जिंकायचं असतं, आणि जिंकायला त्यांना फ्रीडम द्यावं लागतं, ते दिलं पाहिजे। आता भारतीय सैन्याला पूर्णपणे अधिकार देऊन काश्मीरमध्ये जे काय करायचं ते करायला दिलं पाहिजे। अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राइब करा। हे मोफत आहे। बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा।